स्टार सिंदेवाही तालुक्यात विविध ठिकाणी रमजान ईदची नमाज अदा केली। सिंदेवाही तालुक्यातील सिंदेवाही, लोणवाही, नवरगाव, पळसगाव, जाट, अंतरगाव, गुंजेवाही आदी ठिकाणी ईद उल फितरची नमाज अदा करण्यात आली। सिंदेवाही लोणवाही ईदगाह येथे ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली। जांभा मस्जिद सिंदेवाहीचे इमाम साहब यांच्या नेतृत्वात ईदची नमाज अदा करण्यात आली। जामा मस्जिदचे अध्यक्ष रफिक अहमद शेख यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदगाहमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी देशाचा अमन व शांतीकरिता दुवा मागितली। याप्रसंगी पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक देवनाथ ठवकर, पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड, गोपनीय विभागाचे कमलेश फिंडर, ट्रॅफिक विभागाचे शरद सावसाकडे उपस्थितीत पोलिसाचा चोख बंदोबस्त होता। सिंदेवाही तालुक्यातील सर्व ईदगाहमध्ये ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी ठोसरे यांच्या मार्गदर्शनात व सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। याप्रसंगी नगरसेवक युनुस शेख, जमील अहमद शेख, वहाबभाई सय्यद, ज्येष्ठ कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट, तालुका सिंदेवाही, लोणवाहीचे माजी सरपंच राजू शेख, भाजपा कार्यकर्ता जावेद खान पठाण, सुभान पठाण, अफसर शेख, इंदिरानगर वाले, गुलाम हुसेन शेख, पत्रकार खालिद पठाण, पत्रकार अमान कुरेशी आदींनी शुभेच्छा दिल्या। मुस्लिम बंधू एक दुसऱ्याचे गळे मिळून ईदच्या शुभेच्छा दिल्या। सिंदेवाही तालुक्यात शांततामय वातावरणात ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली। जनता की आवाज न्यूजसाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद यांची रिपोर्ट।